हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपा. दीपा अन्वेष चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. इथं अद्वैतचा बर्थडे आहे. पाठीमागचा पार्ट 1 मी शेअर केलेला आहे तुम्हाला आणि हा पार्ट 2 आहे. तर व्हिडिओ खूपच लॉंग होईल यासाठी मी 2 व्हिडिओ शेअर केलेला आहेत. आता ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बर्थडे कसा साजरा केलेला आहे तो शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि तो कोण कोण बर्थडेला आलेला आहे तेही मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 3 वाजताच हे सर्वजण अचानकच आलेले आहेत. असं काही नियोजनही नव्हतं आमचं बर्थडेचं आणि अचानकच ठरलेलं आहे. तर जो की मी सकाळीच केक आणला होता बर्थडेसाठी, म्हणजे आम्ही घरगुती केक कापण्यासाठी मी फ्रीजमध्ये आणून ठेवला होता. केक छोटासाच होता. पण आता एवढे सर्वजण आलेले आहेत तरी पण आम्ही हाच केक कापलेला आहे. आणि तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल ह्याच्यानंतरही आम्ही काय नियोजन केलेलं आहे ते. आणि आता 4:30 वाजलेले होते आणि लवकरच आम्ही ओवाळायलाही घेतलेला आहे, कारण ह्यांना माघारी जायचं आहे. घरीही कोण नव्हतं, तर त्यासाठी पटकन असं तयारी केलेली आहे झटपट अशी, आणि छान असा बर्थडे केलेला आहे. तर ओवाळलेला आहे सर्वांनी. तर पाठीमागे दिसत असेल हॅपी बर्थडे, हेही अनुष्काने चिटकवलेलं आहे. तर कसं चिटकवलेलं तेही पहा तुम्ही. सुरुवातीचा एच तर तिनं साईडला सोडलेला आहे, त्यामुळे ते कॅपिटल कसं झालेलं आहे तेही दिसत असेल तुम्हाला. अशी आमची गडबड झालेली आहे अचानक, आणि सर्वांनी छान असं ओवाळून घेतलेलं आहे त्याला. आणि बऱ्यापैकी छान अशी गिफ्ट त्याला आलेले आहेत त्याच्या आवडीचं. जास्त करून तर त्याला कॅडबरी खूप आवडतात, तर कॅडबरी सेलिब्रेशनचा दिलेला आहे त्याच्या मामीनं पण. आणि त्याला सर्दीही झालेली आहे, खोकला खूप येत आहे. त्याची तब्येतच व्यवस्थित नाही, परंतु बर्थडे करायचा म्हणलं की त्याचा मूड थोडासा चेंज झालेला आहे. आणि एवढे सर्वजण त्याच्या बर्थडेला आलेले पाहून तो खुश झालेला आहे. कारण मुलांची एक वेगळीच उत्सुकता असते बर्थडे म्हणलं की. मुलं असेल तर छान वाटतं बर्थडेला. तर इथं सर्वजण आलेले आहेत आणि त्याला थोडंसं आता जरा बरं वाटायला लागलेलं आहे. उठलेला आहे तो झोपलेला. तर ह्याच्यानंतरचं नियोजन काय आहे ते तुम्हाला आता व्हिडिओमध्ये समजेल. इथं रसमलाई केक मी आणलेला आहे, म्हणजे कुल्फी फ्लेवरमध्ये हा केक आहे आणि खूप छान टेस्ट लागत होती ह्या केकची. फर्स्ट टाइमच मी असा केक ऑर्डर केलेला होता, तर खूपच छान टेस्ट होती. तर आता इथं बर्थडे बऱ्यापैकी झालेला आहे सर्वांचं ओळून, आणि मुलांची बघा कशी उत्सुकता आहे सर्व. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अद्वैत. आता छान असा सर्वांना केक वाटीमध्ये खाण्यासाठी दिलेला आहे, कारण की कुल्फी फ्लेवर केक असल्यामुळे खूपच त्याच्यामध्ये आईस होते आणि त्यामुळे तो हातात घेऊन खाता येत नव्हता, त्यामुळे सर्वांना असं दिलेलं आहे. आणि आमच्या घरामध्येच गिफ्ट शॉप आहे हेही तुम्हाला माहितीच असेल, त्यामुळे आद्विकला खूप म्हणजे बर्थडेला कोणी गिफ्ट आणावं ह्याची अपेक्षा नव्हती. त्याने अगोदरच सांगितलं होतं की मला काही गिफ्ट आणू नका म्हणून. तर त्याला कॅडबरी आवडते, तर त्याच्या मामीला त्यांनी सांगितलं होतं कॅडबरी सेलिब्रेशन आणा. आणि त्याच्या मामीने त्याला ड्रेससाठी पैसे वगैरे दिलेले आहेत, गिफ्ट काही दिलेलं नाही. तर छान असा आमचा बर्थडे साजरा झालेला आहे. आणि त्यानंतर आमचं अचानकच नियोजन झालेलं आहे की म्हणजे बाहेर जेवायला जाण्यासाठी, कारण की आता घरी तर एवढ्या जणांचा स्वयंपाक लगेच बनवू शकत नाही. 2 तासामध्ये त्यांना जायचं होतं माघारी. तर म्हणलं चला जाऊया बाहेर, तर ते तर नकोच म्हणत होते. परंतु म्हणलं जाऊ द्या, असू द्या, आता कधी अचानकच ठरलेला आहे प्लॅन, तर आपण सेलिब्रेट करूया म्हणून आता हे सर्वजण पुढे चाललेले आहेत. आता गाडीमध्ये तुम्हाला दिसेलच, आमच्या जवळच आहे इथं छान असं हॉटेल आहे, म्हणजे की भाज्या एकदम सॉफ्ट घरगुती भाज्यांसारख्या भेटतात. तर बऱ्यापैकी सर्वजण गाडीत बसत नव्हते, तर पहिल्या अगोदर निम्मी गेलेले आहेत, 4-5-6 जण गेलेले आहेत. त्यानंतर अजून गाडी रिटर्न येणार आहे आता आम्हाला नेण्यासाठी. तोपर्यंत एवढ्यांना सोडून येणार आहे ज्यांचा आवरला आहे ते. आणि इथं आता मीही आवरत आहे. पण हा श्रेयांश काय करत आहे, आलेला आहे बर्थडेला अद्वैतच्या, आणि त्याला इथलीच खेळणी घ्यायची आहेत, जे की बरेच असं गिफ्ट साहित्य आहे घरामध्ये, खेळणी, गाड्या. तर मुलं एकदम भावुक होतात आल्यानंतर, त्यांना बघितलं की वाटतं. तरी मी श्रेयांशला प्रत्येक वेळेस आलं की गाडी घेऊन जातो तो माझ्याकडून. तर आताही त्याला एक गाडी आवडलेली आहे, शेवटी त्याने रडून रडून ती घेतलेलीच आहे. आणि 4 दिवस सुद्धा तो गाडी ठेवत नाही, लगेच तोडून मोडून टाकतो. त्यासाठी मी काही त्याला देत नाही जास्त. पण तरीही आता रडायला लागल्यावर वाईट वाटतं, म्हणून शेवटी त्याला एक गाडी दिलेली आहे. आता ती घरी तिथूनच जाणार आहेत. तर ती गाडी घेतल्याशिवाय बाहेरच निघत नव्हता, मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे. तर इथं बाहेर आम्ही थांबलेलो आहे गाडीची वाट पाहत. आता गाडी येईल, आम्ही आवरून सर्वजण बाहेर आलेलो आहे.
आता एवढी जण आम्ही जाणार आहे दुसऱ्या फेरीमध्ये. बाकीचे तर निम्मी पुढे गेलेले आहे आणि जरा आम्ही लवकरच चाललेलो आहे. आता 5:30-6 वाजायला आले असतात आणि आम्ही इथं हॉटेलला पोहोचलेलो आहे आणि खूप छान हॉटेल आहे. लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे, म्हणजे खेळण्यासाठी खूप छान असं आहे. जर का 1-2 वर्षाची मुलं असतील, रडत वगैरे असेल तर त्यांच्यासाठी असं खेळायला पण खूप छान खेळणी वगैरे आहेत. घसरगुंडी आहेत, असं घोडा आहेत. मुलं तर आल्या आल्या ह्या खेळण्याकडेच आली पळत आणि खेळायला लागलेले आहेत. त्यांचा मूड पाहत असताना तुम्ही किती चेंज झालेला आहे खेळणं पाहून. मग प्रत्येकाची वेगळी काहीतरी आवड असते. मुलांना खेळणं बघितलं की हे इकडं काय आहे ते मुलांनी बघितलंच नाही. त्यांना वाटलं इथं यात्राच भरली का काय इकडं, म्हणून अशी खेळणी पाहिली की पळतच आलेले आहेत आणि इथंच खेळायला लागलेले आहेत. आणि तेवढंच मुलांनाही थोडंसं चेंज म्हणून. आणि नवीनच आहे, खूप छान आहे. तिथली क्वालिटी ही खूप छान आहे जेवणाची, एकदम स्वच्छता वगैरे आहे. आणि लहान मुलं ही भाज्या खातील अशा भाज्या आहेत, सॉफ्ट एकदम, तिखट तेलकट वगैरे नाहीत. त्यामुळे आम्हाला तर खूपच आवडलेलं आहे, कारण नेहमीच आमचं हे आहे म्हणून आम्ही इथं सेलिब्रेट केलेलं आहे. आता आतूनही तुम्हाला मी व्यवस्थित असं दाखवेन, नाहीतर शक्यतो मला तर बाहेरचं नकोच वाटतं. आम्ही जास्त करून बाहेरचं कधीच हे करत नाही, परंतु हायजेनिक असल्यामुळेच थोडंसं इथं आम्ही हे केलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी ह्यांना खूपच घाई गडबड होती, तरी पण आम्ही एवढ्यातून सुद्धा इथं 10-15 मिनिटं सर्वांनी फोटो काढलेले आहेत. कारण की हा फोटो काढण्यासाठी खूप छान सीन आहे. आतमध्ये खूप आणि पूर्ण फॅमिली आता आम्ही तिकडचे आणि इकडचे सर्व आहे. तर आता बऱ्यापैकी टेबल वगैरे लावलेले आहेत. ती थाळ्या लावत आहेत, तोपर्यंत आम्ही इथं बाहेर वेट केलेला आहे थोडासा, कारण आम्ही लवकरच आलेलो आहे. कारण नेहमी हे संध्याकाळी जास्त चालू होतं, कारण दिवसभर एवढी गर्दी नसते. त्यामुळे संध्याकाळचं चांगलं म्हणजे व्यवस्थित आपण पाहिजे ती ऑर्डर दिली की पटकन भेटून जाते. तरी आम्ही अगोदरच सांगितलेलं होतं. तर लवकर आम्ही 6 वाजताच आलेलो आहे इथं आणि आता लगेच ऑर्डरही दिलेले आहेत. तर ऑर्डर येईपर्यंत आम्ही बाहेर असं थोडासा वेळ घालवलेला आहे. आणि बऱ्यापैकी मुलांना तर आत येण्याची अजिबातच इच्छा नव्हती. त्यांना बाहेरच खेळायचं होतं. या खेळण्याबरोबर शेवटी ओढत ओढत नेलेली आहेत मुलं. आणि छोटी मुलं म्हणल्यानंतर तर दंगा मस्ती होणारच. त्यांचं खाण्याकडे कमी लक्ष पण जास्त खेळण्याकडेच असतं. आणि शेवटी त्यांनी मुलं 2 तर माझ्या भावाची छोटी मुलं आहेत, त्यांनी तर काही खाल्लेलं नाही आणि असे पाहत असताना टेबलवरती एक बसलेला आहे. चमचा काढ, ग्लास काढ, कुठं बॉटल घे, असं चाललेलं आहे त्याचं. त्यानंतर दुसरा एक घोडा घेऊन पळत आहे. तर इथं ऑर्डर आलेली आहे. सर्वांनी आम्ही पंजाबी थाळी घेतलेली आहे. बऱ्यापैकी खूप छान क्वालिटी होती. सर्व थाळीमध्ये होतं, स्वीटही होतं, तिखट होतं, बिर्याणी वगैरे सर्व होतं. तर खूप छान टेस्टी स्वयंपाक पण होता आणि भाज्याही खूप छान होत्या. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ज्यांनी व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यांचे मनापासून धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.